नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आज आपण 10 लोकांच्या प्रमाणामध्ये चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं कसं बनवायचं हे पाहणार आहोत. वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे. तर साधारण 10-12 लोकांसाठी 2 किलो चिकन पुरेसं होतं. आता गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवायचं. कुकर, पातेलं काहीही घेऊ शकता तुम्ही. तर साधारण 3.5 लिटरचं जर कुकर असेल तर तेवढ्यामध्ये आपलं 1 किलो चिकन व्यवस्थित शिजतं. तर त्यानुसारच आपल्याला शिजण्यासाठी भांडं ठेवायचे. कुकर घेऊ शकता तुम्ही किंवा पातेलं काहीही घेऊ शकता, पण त्या अंदाजेनं आपल्याला भांडं घ्यायचं आहे. आता यामध्ये तेल घातलेले, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर यासाठी लागणारं जे सर्व साहित्य आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिस्ट देते. 10 लोकांसाठी किती घ्यायचं, 5 लोकांसाठी किती घ्यायचं याचं डिटेल मी लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता कांदा चांगला परतून झाला, सॉफ्ट झाला की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची. पुन्हा 1-2 मिनटं परतून घ्यायचं. आता या पद्धतीने हे चांगलं परतून झालं की आपण जे धुवून घेतलेलं चिकन आहे ते यामध्ये घालायचं. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आणि हळद घालायची. आता या हळद आणि मिठामध्येच आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं. त्यामध्ये लगेच जर पाणी घातलं तर चिकनला तेवढी चांगली चव लागत नाही. त्यामुळे याला सुरुवातीला हळद आणि मिठामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं. या पद्धतीने याला व्यवस्थित हळद मीठ लागलं गेलं की गॅसची फ्लेम थोडी कमी करायची, लो टू मीडियम ठेवू शकता. यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनटं किंवा एक 10 मिनटं याला असंच मिठामध्ये शिजवून घ्यायचं. 7-8 मिनटं झालेली आहेत. त्याला मी थोडंसं मिठामध्ये शिजवून घेतले. तर या पद्धतीने जर तुम्ही चिकन असो, मटण असो, काही व्यवस्थित असं मिठामध्ये जर शिजवून घेतलं तर चव छान लागते. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर पाणी थंड न घालता गरमच घालायचं. चिकन असेल किंवा मटण काहीही असो, याला शिजवताना पाणी गरमच वापरायचं. तर यामध्ये पाणी घालून एकदा याला ढवळून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि याची फक्त आपल्याला कुकरची एकच शिट्टी करून घ्यायची, कारण चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात. तर सगळ्यात आधी इथे मी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. चांगलं भाजून घ्यायचं. या पद्धतीने हलकंसं सोनेरी रंगावरती आलं खोबरं की काढून आपल्याला थंड व्हायला ठेवायचं. त्यामध्ये थोडंसं तेल घेतलं. यामध्ये आपण काही खडे मसाले घालूयात. तर अगदी अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला यामध्ये धने आणि तीळ घालायचे आणि याला पुन्हा छान परतून घ्यायचे. मसाले जर खूप जास्त तेलामध्ये परतून झाले तर त्याला कडसर चव येते. त्यामुळे खूप न परतता लगेच यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं. थोडंसं भाजून घ्यायचं आणि काढून थंड व्हायला ठेवायचं. आता यामध्ये पुन्हा मी थोडंसं तेल घालते. यामध्ये या पद्धतीने उभा चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला आपल्याला हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा जेवढा चांगला भाजला जाईल तेवढा आपला मसाला छान होतो. बघू शकता आपला कांदा मस्त भाजलेला आहे. रंगही खूप छान आला. आता गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचे. मसाले व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला या पद्धतीने ते छान वाटून घ्यायचे. गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि या पद्धतीचं छान बारीक असं वाटण तयार करायचं. आता आपलं वाटणही झाले, चिकनही व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. खूप जास्तही शिजवायचं नाही आपल्याला, कारण आपण जेव्हा ते सुकं करतो तेव्हाही ते थोडंसं शिजलं जातं. त्यामुळे त्याला खूप जास्तही शिजवायचं नाही आणि या पद्धतीने हे सेपरेट करून घ्यायचे. आता आपण आधी रस्सा बनवायला घेऊयात. त्यासाठी भांड्यामध्ये तेल घालायचं, आलं लसणाची पेस्ट घालायची आणि परतून घ्यायची. आपण सुकं आणि रस्सा दोन्हीसाठी एकच वाटण वापरतोय. त्यामुळे ही खूप सोपी पद्धत आहे. तर बघू शकता आता हे चांगलं परतून झालं आलं लसूण पेस्ट की यामध्ये घालूयात टोमॅटो. टोमॅटो तुम्ही प्युरी करूनही घेऊ शकता किंवा अगदी बारीक चिरूनही घेऊ शकता. टोमॅटो घालून चांगलं परतून घ्यायचे. टोमॅटो जर चांगलं परतलं गेलं तरच रश्श्यामध्ये त्याची चव चांगली लागते. नाहीतर रस्सा फार आंबट लागतो.
त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता हे सगळं व्यवस्थित परतून झालेले, टोमॅटो मस्त परतलेला आहे. आता यामध्ये मी काळा मसाला घातलेला आहे. तर तुमच्याकडे जो ठेवणीतला मसाला असेल तुम्ही तो वापरू शकता. तर आज आपण काळ्या मसाल्यातलं बनवतो, त्यामुळे इथे मी काळा मसाला घेतला. तयार केलेलं जे वाटण आहे तेही यामध्ये घालायचे. तर साधारण अर्धं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे, अर्धं आपण सुक्यासाठी वापरणार आहोत. काळा मसाला घातल्यानंतर गॅसची फ्लेम खूप मोठी करायची नाही आपल्याला आणि त्याला खूप जास्त वेळ परतायचे नाही. साधारण अर्धा मिनिट तेलामध्ये परतून झालं कमी फ्लेमवरती की लगेच या पद्धतीने वाटण घालायचे आणि आता वाटण घातल्याच्या नंतर याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. गरज वाटत असेल तर जेव्हा आपण मसाला बनवला त्या स्टेजला त्यामध्ये थोडी फुटाण्याची डाळ घालून थोडी भाजून तीही तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यामुळे आपला जो रस्सा आहे थोडासा दाटसर व्हायलाही मदत होते. तर ऑप्शनल आहे. हेही वाटण जर चांगलं करून घेतलं, व्यवस्थित परतून घेतलं, त्यामुळे रस्सा खूप छान येतो, टेक्स्चर छान येतं. मसाला चांगला परतून झाला की यामध्ये सूप घालायचं. गरज वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. आपण मीठ अगोदरही घातलेलं त्यामुळे चव बघून घालायचं आणि मोठ्या फ्लेमवरती एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर मंद आचेवरती हा रस्सा आपल्याला होऊ द्यायचा आहे. आता आपला रस्सा होतोय तोपर्यंत आपण सुकं बनवूया. त्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. जे आपण चिकन, मटण काही असो, मसाले जेवढे चांगले परतून घेऊ चव तेवढी चांगली लागते. कांदा असेल, टोमॅटो असेल, जेवढं व्यवस्थित परतलं जाईल एक तर त्यामुळे याला टेक्स्चरही छान येतं आणि चवही चांगली लागते. आता कांदा या पद्धतीने चांगला परतून झाला, छान तेल सुटायला लागलं की यामध्ये 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची. पुन्हा याला थोडंसं परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं मी पुन्हा याला परतून घेतलेले आणि आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. तर यामध्ये मी लाल मिरची पावडर घालते. तुम्ही काश्मीरी मिरची पावडर असेल तर तीही घालू शकता रंग येण्यासाठी. धनेपूड घालायची आणि गरम मसाला घालायचा आहे. यासोबतच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीरही घातलेली. 1 मिनिटभर फक्त याला परतून घ्यायचं. मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो प्युरीही वापरू शकता. आता टोमॅटो घातल्यानंतर याला चांगलं परतून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत परतायचे. हे तुम्ही जेवढं जास्त परतून घ्याल तेवढं आपला मसाला छान होतो आणि त्याची चवही चांगली लागते. तर या पद्धतीने आता हे छान परतून घेणार आहे मी. गरज वाटली तर मसाला परतताना थोडंसं पाणीही घालू शकता तुम्ही. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचे. टोमॅटो चांगला परतल्याच्या नंतरच यामध्ये वाटण घालायचं आणि पुन्हा याला आणखी परतून घ्यायचं. आता वाटण घातल्यानंतर याला छान तेल सुटेपर्यंत परतायचे. गरज वाटली तर या स्टेजला थोडंसं तुम्ही पाणीही घालू शकता किंवा चिकनचं सूपही घालू शकता. आता हे छान परतून झालेलं, याला मस्त तेल सुटले. आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेलं चिकन घालायचं आणि हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण चिकन आपण शिजवून घेतलेलं त्यामुळे हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे आणि चिकन शिजवताना शक्यतो ते खूप जास्तही शिजवायचं नाही. खूप जास्त शिजवलं तर मग ते परतता येत नाही, त्याचे तुकडे होतात. तर या पद्धतीने चांगलं मिक्स करून झालं. गरज असेल तर यामध्ये मीठ घालायचं. चव बघून आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि याला चांगलं परतून घ्यायचं. या पद्धतीने चांगलं परतायचं. जेवढं चांगलं परतलं जाईल चव तेवढी चांगली येते. आणि यामध्ये थोडंसं आपल्याला सूप घालायचं आहे. तर सूप घालणं सुद्धा तेवढंच जरुरी आहे. सूप घातलं नाही तर त्याला चव तेवढी चांगली येणार नाही. त्यामुळे थोडंसं सूप घालायचं, गरजेप्रमाणे घालायचं आपल्याला सूप आणि सूप घालून याला पुन्हा छान होऊ द्यायचे. आता हे आपलं सुकं चिकन होतंय तोपर्यंत आपला बाजूला रस्सा ठेवलेला होता तोही तयार झालेला बघू शकता. मस्त याला तरी आलेली, टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे.
यामध्ये वरतून मी थोडी कोथिंबीर घातलेली, गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. तर बघू शकता इथे आपलं सुक्कं चिकनही आता तयार झालेलं आहे. याला मस्त कडेनं तेल सुटायला लागलं की तयार झालेलं आहे असं समजायचं. गॅसची फ्लेम मी बंद करते, वरतून कोथिंबीर घालते आणि हे दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेते. तर बघू शकता मस्त आपला रस्साही तयार झालेला आहे, सुक्कं चिकनही तयार झालेलं आहे. तर या पद्धतीने नक्की करून पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्सही नक्की कळवा.